गेले 35 दिवस जे दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं, तर ते आंदोलन धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याच्या विरोधात हे आंदोलन चालू होतं. त्यांनी राजीनामा द्यावा आणि ज्या परीक्षांमध्ये घोटाळा झालाय त्या इथून पुढे सुरळीत व्हाव्यात. तर त्या मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे, म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक पेढे एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करत आहोत. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं संवेदनशील नेतृत्व, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख यांनी कोरोना काळात हा महाराष्ट्र सांभाळला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस 27 जुलै या दिवशी मोठ्या थाटामाटात संपूर्ण देशभरात साजरा होणार आहे. परंतु उद्धव साहेबांनी आवाहन केल्यामुळे की आपल्या नुकतंच दिल्ली या ठिकाणी जो विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला त्या लाठीमाराच्या निषेधार्थ त्यांनी मी वाढदिवस साजरा करणार नाही असं घोषित केलं आणि कुठल्याही प्रकारचे होर्डिंग वगैरे लावू नका, आपण त्या विद्यार्थ्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ असं आवाहन केल्यामुळं आम्ही सर्व शिवसैनिक आंबेगाव तालुका, शिरूर तालुका या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक, जुने नवीन सर्व शिवसैनिक आज उद्धव साहेबांच्या उद्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना हार्दिक अशा भगव्या शुभेच्छा देतो आणि परमेश्वराकडे आई तुळजाभवानीकडे अशी प्रार्थना करतो की हे आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचे आदरणीय कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे की ज्यांनी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं, एक संवेदनशील नेतृत्वाचा संपूर्ण देशाला परिचय दिला, मुंबईमध्ये आंदोलन केलं, त्याचप्रमाणे राम मंदिरामध्ये जी लुटालूट भाजपच्या सरकारकडून चालू आहे, भाजपच्या ट्रस्टीकडून चालू आहे, त्या लुटालुटी विरुद्ध त्यांनी मुंबईच्या दादर या ठिकाणी, नागपूर या ठिकाणी राम मंदिरामध्ये महाआरती केली. तशीच महाआरती प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात झाली, जी आम्ही मनसर आणि रान्नी या ठिकाणी आंबेगाव तालुक्यामध्ये केली. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्ली या ठिकाणी जाऊन आणि मुंबईतल्या शिवतीर्थावर 2 वेळा विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांना ताकद देण्याचं काम केलं आणि त्यांनी दिलेल्या ताकदीमुळं अभिजित दिपके जे कॉर्पोरेट जनता पार्टीचे, त्यांना त्यांनी दिलेल्या साथीमुळं आज जे नीट परीक्षा पेपर फुटी विरुद्ध ते जे आंदोलन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी चालू होतं, त्या नीट परीक्षेच्या आंदोलनाच्या साठी ताकद देण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं आणि त्यांनी जी मागणी केलेली होती की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे मोदी सरकारला त्याची दखल घेऊन जी भाजप आजपर्यंत शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा कधी त्यांनी माघार घेतली नाही, कधी त्यांच्या मागण्या ऐकल्या नाहीत, कुठल्याही आंदोलनाची भाजपवाल्यांनी कधी फिकीर केली नाही. फक्त सत्तेचा माज आणि सत्तेचा अहंकार त्यांच्याजवळ होता. कुठल्याही आंदोलनापुढे मोदी आणि शाह हे झुकले नाहीत. फक्त त्यांनी इथं जे पक्ष त्यांच्या विरुद्ध उभे राहतील त्या प्रत्येक पक्षाचे आमदार खासदार ते पक्ष फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला, जेणेकरून जे पक्ष त्यांच्या विरोधात उभे राहतील त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांचे 6 खासदार गद्दार गटाने म्हणजे मिंदे गटाने फोडून सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता, कुठल्याही प्रकारे दुःखी न होता आहेत त्या शिवसैनिकांसह लोकांना साथ देण्याचे काम केलं आणि कुठल्याही प्रकारचं नाराज न होता त्यांनी आपला पक्ष कुठला येई न पाहता ते लोकांच्या मागे उभे राहिले. असं लाडकं नेतृत्व, झुंजार आणि लढाऊ नेतृत्व, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने चालणारं नेतृत्व आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही समस्त शिवसैनिक आंबेगाव तालुका यांच्या वतीनं, शिरूर तालुका यांच्या वतीनं हार्दिक भगव्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. आवाज कुणाचा? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. आदरणीय पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचा. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भोर आंबेगाव तालुका महाराष्ट्र वाहतूक सेना माजी तालुका प्रमुख. उद्या महाराष्ट्र राज्याचे लाडके कार्यसम्राट माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे कार्यसम्राट पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमलेलो आहोत. आता या परिस्थितीमध्ये जो मोर्चा झाला तरुणांचा,
त्या तरुणांच्या नीट परीक्षेचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा ह्या राजकीय फोडाफोडीचा प्रश्न असेल, या फोडाफोडीमध्ये पण कार्यसम्राट पक्षप्रमुख यांनाच कार्यकर्त्यांची साथ लाभल्यामुळे ते डगमगले नाही आणि त्याचप्रमाणे ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना आजपर्यंत साथ दिली त्याचप्रमाणे त्यांनी त्या तळागाळातील दौरे करून तळागाळामध्ये दौरे आखून त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांशी चर्चा विनिमय करून यापुढे पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करावं अशा मी त्यांच्याकडनं सदिच्छा व्यक्त करत असताना पुन्हा एकदा त्यांना शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.